नमस्कार. माहितीचा अधिकार वापरून सरकारला प्रश्न विचारता येतो हे तर आपल्याला माहीतच आहे. पण प्रश्न विचारायचा म्हणजे नक्की कोणाला विचारायचा? माहिती मागायची तर कोणाकडे? याच प्रश्नाचं उत्तर आपल्याला मिळतं माहिती अधिकार कायदा 2005च्या कलम 5 मध्ये. चला, आज हे कलम सोप्या भाषेत समजून घेऊया, कारण माहिती देण्याची जबाबदारी कोणाची आहे हेच ह्याच कलमात स्पष्ट केलेलं आहे. हा प्रश्न आहे ना, तो जवळजवळ प्रत्येकालाच कधी ना कधी पडतो. आपण जातो एखाद्या सरकारी कार्यालयात आणि विचार करतो की अर्ज तर द्यायचा आहे, पण नक्की कोणाकडे, कोणाला शोधायचं? तर या आपल्या अगदी सामान्य वाटणाऱ्या प्रश्नावर माहिती अधिकार कायदा आणि त्यातही खास करून कलम 5 एकदम सरळ आणि स्पष्ट उत्तर देतं. चला तर मग याच उत्तराचा शोध घेऊ. कायद्यानेच इतकी छान आणि सोपी व्यवस्था केली आहे की आपल्यासारख्या सामान्य माणसाला उगाच इकडून तिकडे फिरायला लागू नये. आणि हेच आहे ते महत्त्वाचं कलम 5. खरं तर याच एका कलमामुळे माहिती मिळवण्यासाठी एक अधिकृत जागा तयार झाली आहे. म्हणजे आपल्याला कुठे जायचं हे ठरलेलं आहे. पण मग ह्यात नेमकं लिहिलंय तरी काय? चला सविस्तरपणे पाहूया. तर या संपूर्ण व्यवस्थेच्या केंद्रस्थानी म्हणजे अगदी मध्यभागी एक खूप महत्त्वाचं पद आहे. ते म्हणजे जनमाहिती अधिकारी. आपण अनेकदा ऐकतो ना, PIO म्हणजेच पब्लिक इन्फॉर्मेशन ऑफिसर, तेच हे अधिकारी. पण हे PIO नेमतात कोण आणि कुठे असतात हे? तर बघा, कायद्यानुसार प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाला असे अधिकारी नेमावेच लागतात. आता तुम्ही म्हणाल, सार्वजनिक प्राधिकरण म्हणजे काय? अहो, अगदी सोपं आहे. शासनाच्या नियंत्रणाखाली असलेली कुठलीही संस्था, म्हणजे अगदी आपल्या गावची ग्रामपंचायत घ्या, जिल्हाधिकारी कार्यालय घ्या किंवा एखादं सरकारी महामंडळ, या सगळ्यांना माहिती अधिकारी नेमणं कायद्याने बंधनकारक आहे. कलम 5 आणि त्यातलं पोटकलम 1 हे अगदी स्पष्ट शब्दात सांगतं की प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणाला हा कायदा लागू झाल्यापासून 100 दिवसांच्या आत, फक्त 100 दिवसात माहिती देण्यासाठी अधिकारी नेमावेच लागतील. आणि याच अधिकाऱ्यांना आपण जनमाहिती अधिकारी म्हणून ओळखतो. त्यांचं मुख्य काम एकच, नागरिकांना माहिती पुरवणं. बरं, कायद्याने फक्त एकाच प्रकारचा अधिकारी नेमून विषय संपवलेला नाही. आपली सोय व्हावी यासाठी वेगवेगळ्या स्तरांवर अधिकारी नेमलेले आहेत. चला, आता जरा त्यांच्याबद्दल आणि त्यांच्या कामाबद्दल अधिक जाणून घेऊया. इथे प्रामुख्याने 2 प्रकारचे अधिकारी आपल्याला दिसतात. एक म्हणजे जनमाहिती अधिकारी म्हणजेच PIO. हे माहिती देण्यासाठी थेट जबाबदार असतात आणि प्रत्येक सार्वजनिक प्राधिकरणात ते असतात. आणि दुसरे म्हणजे सहाय्यक जनमाहिती अधिकारी म्हणजे APIO. हे सहसा आपल्याला तालुका किंवा उपजिल्हा स्तरावर सापडतात. यांचं काम काय? तर आपलं अर्ज किंवा अपील स्वीकारायचं आणि ते योग्य PIOकडे पाठवायचं. यामुळे फायदा काय होतो? तर आपल्याला प्रत्येक कामासाठी थेट मोठ्या कार्यालयात जाण्याची गरज पडत नाही. आपली सोय होते. आणि आता एक सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा. कायद्यातलं एक वाक्य खूप काही सांगून जातं. कलम 5 पोटकलम 3 असं म्हणतं की जनमाहिती अधिकारी माहिती मागणाऱ्या व्यक्तीला सर्व वाजवी सहाय्य करेल. लक्षात घ्या, सर्व वाजवी सहाय्य. याचा अर्थ काय? की त्यांचं काम फक्त आपला अर्ज घेऊन आत ठेवणं नाही आहे, तर अर्ज कसा करायचा, यात काय लिहायचं, इथपासून ते योग्य मार्गदर्शन करण्यापर्यंत सगळी मदत करणं हे त्यांच्या कर्तव्याचाच भाग आहे. ओके, म्हणजे PIOचं काम आपल्याला मदत करणं आहे हे तर आता स्पष्ट झालं. पण जरा विचार करा, आपण मागितलेली माहिती त्या PIOकडे नाहीच आहे, ती कार्यालयातल्या दुसऱ्याच कोणत्या तरी अधिकाऱ्याकडे आहे. मग काय? अशा वेळी जबाबदारी कोणाची? इथेच कायदा एक जबरदस्त आणि खूप हुशार तरतूद समोर आणतो. ती म्हणजे मानलेले माहिती अधिकारी किंवा डीम्ड PIO. आणि हा प्रश्न पडणं अगदी स्वाभाविक आहे. समजा आपल्याला हवी असलेली माहिती PIOच्या टेबलवर नाहीये. ती आहे समजा अकाउंट्स डिपार्टमेंटमध्ये किंवा दुसऱ्याच कुठल्या तरी अधिकाऱ्याच्या ताब्यात. मग माहिती मिळणार कशी? चिंता नाही, कायदा यावरही एकदम स्पष्ट उपाय सांगतो. कलम 5 पोटकलम 4 हे जनमाहिती अधिकाऱ्याला एक अधिकार देतं. तो म्हणजे माहिती मिळवण्यासाठी तो आपल्याच कार्यालयातल्या इतर कोणत्याही अधिकाऱ्याची मदत घेऊ शकतो. म्हणजे माहिती कुठेही असली तरी ती मिळवण्याचा मार्ग मोकळा राहतो. आता ही प्रक्रिया नक्की काम कशी करते ते समजून घेऊया. स्टेप 1, PIO दुसऱ्या अधिकाऱ्याकडे लेखी स्वरूपात मदत मागतो. स्टेप 2, ज्या अधिकाऱ्याकडे ही मदत मागितली आहे
तो PIOला मदत करायला कायद्याने बांधलेला आहे, तो नाही म्हणू शकत नाही. आणि आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग, स्टेप 3. जर त्या मदत मागितलेल्या अधिकाऱ्याने वेळेत मदत केली नाही किंवा टाळ्याटाळ केली तर कायदा त्यालाच जनमाहिती अधिकारी समजतो. याचा थेट अर्थ असा की माहिती न दिल्याचा ठपका आणि जी काही कारवाई होईल ती थेट त्या मदत न करणाऱ्या अधिकाऱ्यावर होते. म्हणजे थोडक्यात काय तर जबाबदारी टाळता येतच नाही. तर आतापर्यंत आपण पाहिलं की माहिती मिळवण्याच्या प्रक्रियेचा पाया रचण्यामध्ये कलम 5 ची भूमिका किती मोठी आहे. मग या सगळ्या चर्चेतून आपल्यासाठी महत्त्वाचं काय आहे, काय लक्षात ठेवायचं आहे? याचं सार अगदी सोपं आहे. कलम 5 आपल्यासाठी एक सिंगल विंडो सिस्टम किंवा एक खिडकी योजना तयार करतं. त्यामुळे माहितीसाठी कुठे भटकायचं हा प्रश्नच मिटतो. सहाय्यक अधिकाऱ्यांमुळे ही प्रक्रिया आपल्यासाठी आणखी सोपी होते. आणि मानलेले माहिती अधिकारी ही जी तरतूद आहे ती तर प्रत्येक अधिकाऱ्याला त्याच्या जबाबदारीची जाणीव करून देते. म्हणूनच कलम 5ला माहिती अधिकार कायद्याचा कणा म्हणजेच द बॅकबोन म्हटलं जातं. चला, म्हणजे आता माहितीसाठी अर्ज कोणाकडे द्यायचा हे तर आपल्याला नेमकं कळलं. पण पुढचा प्रश्न, तो अर्ज नक्की लिहायचा कसा? त्यासाठी काही खास नियम आहेत का? अर्ज देताना काही फी वगैरे भरावी लागते का? या आणि अशा सगळ्या महत्त्वाच्या प्रश्नांची उत्तरं आपण जाणून घेऊया पण पुढच्या भागात.